नमस्कार. साध्या, आद्या, संकल्प काळे, त्रिशिका, सर, मुलींचं नाव लिहाल पुढे एकीचं लिहिलं तरी चालेल. श्लोक, सॉरी, काय श्लोका श्लोका आणि श्लोका, राईट? शारी. हा, श्लोका किंवा शार्वी, कोणाचंही नाव दिलं तरी चालेल. हा. नमस्ते आश्विक. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, सुप्रभात. त्रिशिका, माझं नाव ईरा आहे. इरा, नमस्ते. नमस्ते. माझे नाव श्लोका आहे आणि माझे नाव शार्वी आहे. नमस्ते श्लोका, शार्वी. मागच्या क्लासमध्ये नव्हतात ना तुम्ही? नव्हते. अच्छा. UKG मध्ये आहे. आता मी पण UKG मध्ये आहे. दोघी पण UKG मध्ये? अरे वा. आणि काय आवडतं तुम्हाला? आम्हाला म्हणजे काय आवडतं? डान्स करायला आवडतो, छान छान गाणं म्हणायला आवडतं? गाणे म्हणायला आवडतं. गाणं म्हणायला आवडतं? अरे वा. आणि मला डान्स करायला आवडतं. अरे वा. आपल्याकडे संवेदना आहे ना, ती सुद्धा गाणं म्हणते. तरी मागच्या मला वेळेला पण तुला डान्स सांगितलं होतं. करायला आवडतं. मस्त. चला, सगळे आले का? मी आता पटकन ना जे जे आलेत त्यांचं नाव लिहून घेते. ओके. आज तारीख किती आहे माहितीये? कोण सांगेल? 22nd. 22nd. मस्त ऋत्विक, शाबास. 22nd म्हणजे 22. हा खूप मोठा नंबर आहे ना? हळूहळू मी तुम्हाला सांगते पण. हा, मराठीतून त्या नंबरला काय म्हणतात. ओके. आता राजविका अजून यायचीये, ऋत्विक आहे, रुहिका महाजन, हा, येस, संवेदना यायचीये. रुहिका महाजन नावानं 2 आहे का लॉग इन? एक लॉग आउट केलं मी. ओके. महाजन जी म्हणजेच रुहिका, राईट? हा, ते नाही घेतलं चेंज. अच्छा. तू पण संवेदना यायचीये, श्लोका आहे, शार्वी आहे, सुमेध. सुमेध आलाय का? ओके, बघूया. त्रिशिका आहे. नमस्ते त्रिशिका. मागच्या वर्गात नव्हतीस तू. नव्हतं सांगा. गेला. बाहेर गेली होतीस? ओके. कुठे राहतेस तू? मलेशिया. मलेशिया. ओके. आणि तुला काय आवडतं करायला? तुझ्या हॉबीज काय आहेत? टॉईज तुला खूप आवडतात? अरे वा, मस्त. किती छान. आता अजून कोणी बघूया. आद्या कुलकर्णी. येस, शाबाश. अश्विक. हा, आद्या. किचन. अरे किती छान, मस्त. अश्विक आता आला होता ना? अश्विक, बघूया. हा, आयुष जाधव. नमस्ते आयुष. नमस्ते. गाथा यायची, आभा यायची, बघूया. हा, इरा. कुठे गेली इरा? हा, नमस्ते इरा. आभा अमित जोशी, ती पण यायची, बघूया. हा, मृण्मयी. हा, मृण्मयी आज येणार नाहीये. ओवी कुठे गेली बरं? ओवी.
मला अजून दिसत नाहीये. ठीक आहे. साध्या. हो साध्या पण. हा नमस्ते साध्या. मला क्राफ्ट करायला खूप आवडते. हो हिरा, तुला क्राफ्ट करायला आवडतं. आपण क्राफ्ट पण करणार आहे. आपल्या अंजनी मॅम आहेत की नाही, पुढच्या वर्गात येतील, त्या खूप छान छान क्राफ्ट करतात. त्या तुम्हाला क्राफ्ट पण शिकवतील मस्त मस्त. ओके. क्राफ्ट पण शिकवणार क्राफ्ट. आपण मस्त मस्त क्राफ्ट करू, सोपे सोपे छान छान खेळ खेळू. हो ना. अनन्या. ओके. आणि मला एक सोपं क्राफ्ट येतं. कुणाला? ऋत्विकला. अरे वा, काय येतं तुला सोपं मला क्राफ्ट? चॉकलेट दिलं होतं कोणतरी माझ्या फ्रेंडनी. बर. चला आता सगळ्यांनी म्यूट करा, हात जोडा. 11, 10, 7 झालेत हो ना ऑलरेडी. मी शेअर करते हा स्क्रीन, मग आपण प्रार्थना म्हणू. ठीक आहे. ठीक आहे. हीच आमुची प्रार्थनान, हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थनान, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी दे आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. याच्याकडे पण असं आहे. शाबास. झाली आपली प्रार्थना. प्रार्थना म्हणताना काय करायचं सगळ्यांनी? जोडायची. हात जोडायचे. शाबास. आज सगळेजण छान शहाण्यासारखे बसले. चला म्यूट करा. ओके. तर आज आपण आहे ना लिहायला पण शिकणार आहे. तुमच्याकडे वही पेन्सिल पाटी काही आहे सगळ्यांकडे? होय. आता आहे.
ऋत्विकने दाखवली. ओवीनं सांगितलं येस तिच्याकडे आहे. ओके डन. बऱ्याच जणांकडे आहे. आज ज्यांनी आणली नाहीये ना, मागच्या क्लासमध्ये नव्हत्या, जसं की श्लोका असेल, शार्वी असेल, गुड. त्यांनी पुढच्या वेळेपासून काहीही ठेवलं तुमच्याकडे ना तरी चालेल. जसं की वही ठेवा किंवा पाटी पेन्सिल ठेवा, म्हणजे आपल्याला लिहिता येईल छान छान. ओके. आता कोण जॉईन झालंय? नंबर आहे ऍक्च्युली 64 33 25 643325. आवाज येत नाहीये. संवेदना धामणकर. हा 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 हो, संवेदनाचं मी लिहिलं. तुम्ही तुमच्या नावाने जॉईन झालात. फक्त आणखीन एक नंबर आहे, तो पण तुमचाच आहे का? हो हो, आता मी त्याच्यावरून जॉईन करतोय. बर बर बर, ठीक आहे. ओके. अरे वा, चला सगळे तयार? हो. बापू सर, हे कशात होतं हो? स्लेट? ओके, मी आज तुम्हाला बोर्डवरती शिकवते. ओके, सगळेजण तयार? आज आपण पहिलं अक्षर शिकणार आहे. कुठलं बरं पहिलं अक्षर? शाबास आद्या, व्हेरी गुड. मी ऍक्च्युली सगळ्यांना म्यूट करायला सांगितलं ना, त्यामुळे तुमच्याकडे नव्हतं, पण सगळ्यांना माहितीये हो ना. आणि आपल्याला मगाशी आपल्या ऋत्विकनं सांगितलं होतं आजची तारीख काय आहे. मी लिहिते काय आजची तारीख? आपण कुठलंही काम करताना, काहीतरी लिहिताना ना, तारीख नक्की लिहायची, डेट. ओके, यू शुड मेन्शन द डेट. 22/6/2024. तुम्हाला आता लिहिता आलं नाही ना, तर ठीक आहे, काही हरकत नाही. आपण जसे जसे अंक शिकू ना, तसं तसं तुम्ही लिहा. पण ज्यांना येतं मराठीत लिहायला ते लिहू शकतात. 22 ऍक्च्युली खूप मोठा नंबर आहे, अजून आपण एक पण शिकलो नाहीये, पण बघा प्रयत्न करून. ओके, 22/6/2024. आणि आजचं पहिलं अक्षर आहे अ. 22 नाहीये. एक उलटा सी, त्याच्याशी हात उचलायचा नाही. हा, उलटा सी, परत एक उलटा सी, अपोजिट सी कर. एक छोटीशी रेष, त्याला लागून बरोबर उभी रेष, आणि त्याच्या डोक्यावर एक रेष. सोपं? तुम्हाला जसं जमेल तसं काढा, काही हरकत नाही. ओके, ठीक आहे. आद्या लिहील, नो प्रॉब्लेम, लिहील ती. व्हेरी गुड आद्या, मस्त. ओवी, अरे वा, शाबास ऋत्विक, मस्त. अद्विक, इराची दिसली नाही मला. अरे वा, हे कोण आहे? शार्वी आहे का श्लोका आहे? शार्वी, व्हेरी गुड, मस्त. श्लोका थोडीशी वर घे पाठी. अरे वा, मस्त, खूप छान. मस्त. अद्विक, राईट? शीतल, अद्विक. संवेदना, ओके, छान बेटा, मस्त. इरा, बरोबर लिहिलंयस तू, मला ब्लर दिसतंय काय थोडस. व्हेरी गुड बेटा. रुहिका, शाबाश. आता आपण आहे ना, अजून 2 वेळा लिहूया. अपोजिट सी कर,
अजून एक अपोजिट सी कर. ओ. सोपं आहे. होय. खूप खूप सोपं आहे. होय. व्हेरी गुड. हो. साध्या कुठे गेली बरं? आयुषनं लिहिलं. शाबास ऋत्विक. आता आपण 5 वेळा लिहूया काय. एकदा झालं 1 2. आता अजून एकदा 3. तिसऱ्यांदा लिहा बरं. ओ. तुम्ही सरळ लिहा किंवा एकाच रेषेत असं लिहिलं तरी चालेल. ओ. मी 5 लिहिले. ओ. अ. व्हेरी गुड संवेदना. तिने पण 5 वेळा लिहिलं. अजून कोणी? ओवीनं पण लिहिलं. शाबास. मी 5 लिहिलं. व्हेरी मी 5 गुड. लिहिलं. हा. आणि तुमच्यापैकी काही जणांच्याकडे दुरेगी वही हो ना, 2 लाईन बुक आहे ना. समजा ही जर 2 लाईन बुक असेल बरोबर, ही 2 लाईन, ही 1 लाईन, तर त्याच्या बरोबर मध्ये लिहा. हा, पहिला टच करायचा बरोबर मध्यभागी, परत आणि खालच्या लाईनला टच करायचं. आणि प्रत्येक अक्षरामध्ये किमान 1 बोटाची गॅप ठेवा. अंतर ठेवा 1 बोटाचं. अननस. अ पासून अजून काय होतं बरं? अजून काय होतं बरं? अनार. ओ से अनार. पण ते आपलं हिंदीतलं आहे ना बच्चा. ओ पासून मराठीतला शब्द. हा आयुष बोल. अजगर. अजगर. शाबास. व्हेरी गुड. अजगर. अननस. अळी. अळी. ऍक्च्युली ना ते आळी आहे. ओके, अळी पण म्हणतात, आळी पण. व्हेरी गुड. बरं, तुम्हाला आळीव माहितीये कोणाला? एक सीड असतं. फ्लॅक्स सीड्स कसे असतात की नाही आपले, ब्राऊन ब्राऊन कलर, ते जवस तसं असतं. कधीतरी दाखवेन मी तुम्हाला. ओके, हे झालं अ. ओ. अननस. अजगर. लिहिलं सगळ्यांनी? ओके. आता मी एकेकांना सांगते ना, त्यांनी मला दाखवायचं. ओके, 5 वेळा तुमचं लिहून झालं असेल तर तुम्ही ते मोजायचं. 5 वेळा म्हणजे 5 टाइम्स. ओके. मी विचारते मग तुम्ही दाखवा. श्लोका, शार्वी, तुमचं झालं लिहून 5 वेळा? शाबास, मस्त. पृथ्वी, तुझं झालंय बाळा? व्हेरी गुड. शाबास श्लोका, शाबास. मस्त आयुष, अक्षर पण छान आलंय. त्रिशिका, झालंय बेटा? ऋत्विक, अरे वा, ऋत्विक तुझं पण अक्षर मस्त आहे. शाबास. व्हेरी गुड आद्या. ओवी, मस्त. एक्सलंट. अश्वी, बघू. व्हेरी गुड इरा. दिसत नाहीये मला. रुहिका पण छान लिहिते. तिनं 10 टाइम्स लिहिलंय, 10 वेळा. व्हेरी गुड, मस्त अश्विक, शाबास. सगळ्यांसाठी क्लॅप एकदा. व्हेरी गुड. फॅन्टास्टिक. फॅन्टास्टिक म्हणजे सगळ्यांसाठी छान छान, हो ना? किती गोड. अ पासून आता मला एक एक शब्द सांगायचा. मस्त श्लोका, बघितलं मी. हा,
आता मी ज्यांना विचारेन अगोदर त्यांनी आहे मला ना, अ पासून एक शब्द सांगायचा. बोर्डिंग मग तो काहीही असेल. ओके, असं काही नाही की मुला तुमच्या हा अकबर. अकबर. व्हेरी गुड. शाबास ऋत्विक, मस्त. असं तुम्ही आठवा. तुम्हाला एखादं कॅरेक्टर आठवेल, तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी आठवतील अ वरून, किंवा तुम्हाला एखादं खेळणं आठवेल, तुमचं एखाद्या गाडीचं नाव आठवेल. हा, तुम्ही आई. सांगायचं. आई. अळी. व्हेरी गुड ओबी, आई शाबास. म्हटलं आई. काय म्हणालीस? आई. अळी. हो, शाबास. अमृत. अमृत. व्हेरी गुड. आता मी विचारते. हा, बघूया. हा, त्रिशिका. आकाश. आकाश. ते आ आहे बेटा. ओके, अ अ अ ट्राय टू रिमेंबर. नॉट आ. अ. हे खूप अवघड आहे का? नाही, अवघड नाहीये. नाही आहे. नाहीये. आद्या, तुला आठवते आद्या? आद्या सांगेल मला अ वरून. अपूर्वा. अपूर्वा. व्हेरी गुड. आणि रुहिका. अरे वा, कोण कोणी सांगितलं बरं? शाबास हीरा, मस्त. हा रुचिका, बोल अ वरून. मम्मा. ए नाही, अ. इट शुड स्टार्ट विथ लेटर अ. मराठी अ. त्याचा साऊंड अ असला पाहिजे, जसं की आता सांगितलं अमृता. अमृता. व्हेरी गुड, मस्त. संवेदना. एक मिनिट. आता मला संवेदना सांगते. हा बेटा. आहान. व्हेरी गुड. अश्विक. शाबास अश्विक. एक्सलंट. मी माहितीये का सगळ्या शेवटी हेच सांगणार होते, अ पासून अश्विक म्हणून. व्हेरी गुड. मग आपण आज अक्षर शिकलो अ, हो की नाही? येस. आणि आता तुम्हाला गंमत माहितीये का? हा जेव्हा आपण अ लिहितो आणि त्याच्या पुढे एक उभी रेष काढतो, त्याला म्हणतात काना. की हा झाला आ. ओके, हा झाला आ. आता आपण अच्या खाली पुन्हा एकदा तुम्ही आ लिहा. ओके, मी पण तुमच्या बरोबर लिहिते. अ तर आता आपल्याला येतो. अपोजिट सी कर, अजून एक अपोजिट सी कर, आडवी रेष, त्याला जोडून उभी रेष, डोक्यावरती एक रेष. अ, अला काना आ. सगळ्यांना दिसतोय ना माझा बोर्ड? हो. राजविका, नमस्ते राजविका. नमस्ते. आ. हे सोपं आहे ना. आता आपण ऑलरेडी लिहिलंय, त्यामुळे आपण आता आ लिहूच शकतो. आई. आगगाडी. आद्या. आयुष. अजून कोण आहे बरं? हा बेटा. आम. व्हेरी गुड. आंबा. आजी. शाबाश लोका. व्हेरी गुड. मस्त रुहिका, खूप छान. 4 वेळा लिहिलेस ना बा. गुड. आबा. आभा. व्हेरी गुड. आई. आई. शाबास. आजोबा. व्हेरी गुड. आजोबा. हा आद्या. व्हेरी गुड संवेदना. शाबास.
व्हेरी गुड आयुष, खूपच छान. तुमच्या सगळ्यांचं अक्षर किती सुंदर आहे. मी जेव्हा लहान होते तेव्हा मला असं अजिबात छान लिहिता येत नव्हतं. हा ओवी बोल. व्हेरी गुड श्लोका, शार्वी, शाबास शाबास बेटा. नमस्ते. बघा आभा, आभा, आभा. अजून काय आहे बरं? आभार. व्हेरी गुड. मग आपल्याला त्रिशिकाने पण सांगितलं होतं आकाश. ओके नाही त्रिशिका? अजून काय बरं? आकाश. आकाश. व्हेरी गुड ऋत्विक. आकाश. आद्या, आद्या मला नाही दिसत आहे पिल्लू. आद्यानं उलट तर बरं पुसलं आद्यानं सगळं. पुसलीस का? ओके ओके ठीक आहे, काही हरकत नाही. आपण, आवाज. अजून आठवूया बरं. आपण. बरोबर. आपण सगळे. आद्या. व्हेरी गुड. व्हेरी नाईस आश्विक. शाबास. छान इरा. मस्त. आद्या. व्हेरी गुड त्रिशिका. आभा. हो, आम्हाला एकदा सांगितलं कोणीतरी आभा. आंबा. राजविकाला माहितीये का वरून काय येतं? राजविका कितवीत आहेस तू? इंग्लिश मधून झालं. राजविका. आरसा. अरे वा ऋत्विक, मस्त. आरसा. शाबास. बापरे, तुम्हाला खूपच शब्द येतात बाबा. नवीन नवीन कळले. आणि हो अश्विक, मी बघितलं बाळा तू लिहिलेलं. गुड बॉय. आकाश. व्हेरी गुड. आकार. ओ बरोबर, आकार. हो बरोबर बरोबर. आकार. आवरून अजून. चला आता आपण सगळेजण एकमेकांसाठी क्लॅप करूया. चलो. शाबास. मी मस्त काम केलंय म्हणा सगळ्यांनी. आपल्यालाच म्हणा. वा 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 वा. शाबास. बर, आता मी तुम्हाला आज काहीतरी दाखवतीये. तुम्ही अनम्यूट केला तरी चालेल, फक्त जोर जोरात सगळ्यांनी बोलायचं नाही. ओके. हे काय आहे बरं? शाबास. कोण म्हटलं गोल? हो, संवेदना. व्हेरी गुड. शाबास. रुहिका पण म्हणाली का? ओके. इंग्लिश मध्ये म्हणतात सर्कल, तुम्ही म्हणालात गोल. पण याचं नाव काय आहे खरं माहितीये का मराठीत? गोल. बरोबर. त्याला म्हणतात वर्तुळ. वर्तुळ. ओके. गोल गोल वर्तुळ. तर याला कुठला कोण आहे का? नाही. नुसतं आपण सोडलं तर गडगड 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 करत जातो. असा हा गोल वर्तुळ. बरोबर. आता हे काय आहे? स्क्वेअर म्हणजे चौकोन. शाबास. याला म्हणतात चौकोन किंवा चौरस. ओके. चौकोन. तुम्हाला माहितीये ना चौकोन का म्हणतात? चौरस पण. बरोबर, अगदी बरोबर. कारण चौ म्हणजे 4 आणि त्याला 4 कोण असतात. 1 2 3 4. शाबास. व्हेरी गुड आयुष. आणि गोल्डन असतात कोणते कॉर्नर. बरोबर, 4 कॉर्नर असतात. हो की नाही ऋत्विक? म्हणजेच त्याला म्हणतात 4 कोन. आणि म्हणून याला म्हणतात चौरस. अरे वा, आद्यानं गोल छान काढून दाखवलाय. शाबास आद्या.
मस्त. मी पण काढला गोल आणि स्क्वेअर. तू पण काढलास? अरे वा, किती गोड. शाबास. आणि हे काय आहे? ट्रायंगल. ट्रायंगल. व्हेरी गुड आयुष. ट्रायंगल. आणि त्रिकोण. व्हेरी गुड. बरोबर ऋत्विक. त्याला 3 कोण असतात. 1 2 3. शाबास. 1 2 3. आणि हे काय आहे बरं? रेक्टँगल. म्हणजे आयत. रिपीट आफ्टर मी. आयत. सगळ्यांनी माझ्या नंतर पुन्हा म्हणा. आयत. रेक्टँगल. आयत. आयत. बरोबर. चौकोन. चौकोन. नॉट स्क्वेअर. चौकोन. आता आपण मराठी शिकतोय की नाही? इंग्लिश मध्ये स्क्वेअर इट्स करेक्ट. तुम्हाला ते शिकायलाच हवं. बरोबर. पण चौरस पण लक्षात ठेवा किंवा चौकोन पण लक्षात ठेवा. मस्त संवेदना. छान लिहिलेस बाळा. ओवी. अरे वा, सगळ्यांनी शेप्स पण काढलेत. किती छान. आणि गोल किंवा वर्तुळ. ओके. आणि त्रिकोण. अरे वा. आता मी तुम्हाला एक सांगणार आहे. हा वर्ग संपल्यानंतर जो गोल मी काढला त्याची मी स्माइली काढली. अरे वा. हो, मस्त. छान छान. आता मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. ओके. तर तुमचा ह्या वेळेचा होमवर्क काय आहे माहितीये? आज आपण खूप सारे शेप शिकलो की नाही? 4 शिकलो. जसे की त्रिकोण, चौकोन, आयत. तर तुम्ही ते शेप वापरून मस्त मस्त चित्र तयार करायचंय. आणि आता हा कुठला शेप आहे सांगाल? गोल. आणि हे बघ. हा सर्कल आहे. ओके. हा सर्कल आहे. हा ओवल. ओव्हल. करेक्ट. हा ओव्हल. त्याला म्हणतात अंडाकृती. हा थोडासा असा लांब असतो. ओके. सर्कल कसा असा छान गरगरीत गोल असतो ना, तसा ड्र करून पळतो. तसा हा तसा पळत नाही. ओके. त्यामुळे याला म्हणतात अंडाकृती. इट्स लुकिंग लाईक एग. अंड्यासारखं दिसतं म्हणून अंडाकृती. ओके. अंडाकृती, गोल किंवा वर्तुळ, चौकोन, आयत आणि त्रिकोण. आपण आज 5 आकार शिकलो. तर तुम्ही काय करायचंय? अ वरून काय होतं? अननस. मग तुम्ही तो ओव्हल शेप काढायचा. आणि त्याच्यापासून अननस ड्रॉ करायचं. अननस. ओके. बर. आवरून काय होतं? आगगाडी. मग तुम्ही काय करू शकता? छान स्क्वेअर काढायचे किंवा रेक्टँगल्स काढायचे. ओके. त्याला छान पाय काढायचे. सर्कल सर्कल चाकं त्याची. ओके. आता मी 2च डब्बे काढले. मी रेक्टँगलची पेन्सिल केली. अरे वा. शाबास ऋत्विक. हा, हेच मला हवंय. ओके. आवरून आगगाडी काढा. किंवा तुम्हाला ह्या व्यतिरिक्त आणखीन काही शेप्स आले तर ते शेप्स वापरून तुम्ही जोकर काढू शकता, पक्षी काढू शकता. ओके. हा तुमचा होमवर्क आहे. आता तुम्ही मला दाखवताच आहे. पण आणि टीव्ही काढला रेक्टँगलचा. अरे वा, रेक्टँगलचा टीव्ही काढला. शाबास. आणि मी खूप सारे छोटे 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 ओव्हल्स काढून अजून पण काहीतरी काढू शकते. फ्लॉवर काय काढून काय आहे बरं? ग्रेप्स. करेक्ट. असे शेप्स वापरून तुम्ही वेगळे वेगळे चित्र काढायचे. ओके. 5 चित्र काढली तरी पुरे. हा तुमचा होमवर्क आहे. तुम्ही ग्रुपवरती शेअर करू शकता तुमचा होमवर्क झाल्यानंतर. आणि काय काढायचं हे तुम्ही ठरवायचं. शाबास आभा. आभानं मोर काढलाय रेक्टँगल वापरून. शाबास.
हा, तर ते चित्र वापरून तुम्ही छान छान सॉरी ते आकार वापरून तुम्ही छान छान चित्र काढायची आहेत आणि पाठवायचं. ओके. चला आता पेन्सिल पेपर ठेवून द्या बरं. आता आपण एक गोष्ट ऐकणार आहे. बहुतेक जणांना ही गोष्ट माहिती पण असेल, काही जणांना माहितही नसेल. तर मी पुन्हा एकदा सांगते. स्क्वेअर आणि हाफ ट्रायंगल मधून कार काढली आणि व्हेरी गुड, शाबास, मस्त मस्त ओवी, छान छान. ओवीने तर खूपच मस्त ट्रेन काढली. फ्लॉवर पॉट काढलं फ्लॉवर पॉट काढलाय, मस्त आभा, छान छान. आणि मी कार काढली. कोणी? हो, ऋत्विकनी ना, मस्त. चला आता आपण छान ठेवून देऊया. साध्या, काय झालं साध्याला? आज साध्या वर्गात नाहीये. व्हॉट हॅपन? व्हेरी गुड आयुष, मस्त. चला चला, छान अश्विक. नाव आहे. हॅलो साध्या, तू काय लिहिलंस बाळा? तू दाखवलंच नाहीस. तुझ्याकडे बुक नाहीये का साध्या? ओके, ठीक आहे. व्हेरी गुड. आता सगळ्यांनी पेन्सिल आणि पेपर बाजूला ठेवा. चला, मी बाजूला ठेवलंय. व्हेरी गुड. इट्स स्टोरी टाइम. आणि आता मध्ये कोणी बोलणार नाही. ओके, सगळ्यांनी म्यूट करा. चलो चलो चलो. आणि तुम्हाला ही स्टोरी माहिती जरी असेल ना, तरी आता पुन्हा एकदा ऐका, ठीक आहे? कारण काही जणांना माहितही नसेल, हो की नाही? तर एक होतं मोठं जंगल. ओके, आणि त्या जंगलाचा राजा होता एक सिंह. आणि एक दिवशी त्याला खूप झोप आली. इतकी झोप आली की तो म्हटला आता मला छान झोपायचंय. आणि मग तो छान गुरफटून असा झोपी गेला. आणि त्याला छान गाढ झोप लागली. थोड्या वेळानं तिथे आला एक मोठासा इटुकला पिटुकला उंदीर. आणि त्याला काय वाटलं, अरे च्या, हे छान छान दोऱ्या कशाच्या आहेत बरं. म्हणून तर दोरीला धरून असा हळू 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 वरती चढला. आणि त्याला असं छान काहीतरी मऊ मऊ लागलं. आणि मग तो खेळायला लागला. ये इप्पी, त्या दोऱ्यांना धरून छान लोंबकळायला लागला. बापरे. आणि ते केस ओढले जाऊन 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 सिंह उठला आणि जोरात ओरडला. तो वो कर दिया तो फिर आपको ये मतलब वो इजीली उंदीर एकदम घाबरला आणि त्या सिंहानं त्या उंदराला असं हातात पकडून ठेवलं. प्लस वी आर आणि रेडी म्हटलं, टू कॉन्टेस्ट कोण आहे बरं ते, ज्यानं माझी झोप मोड केली? कोण आहे ते? आणि तो त्या उंदराला पकडलो. अरे, घाबरला ना उंदीर. आता काय करायचं म्हणून रडायला लागला. तो खूप घाबरला. नको, मला आई हवीये, मला बाबांकडे जायचंय. घाबरला तो. मग आता तो सिंह म्हटला, तूच आहेस का तो, आता मी तुला खाणार. म्हणाला, आता काही घाबरून चालायचं नाही, काहीतरी युक्ती करायला हवी. विचार केला 2 मिनिटं, पट 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 पट, काय बरं काय बरं काय बरं. म्हटला, महाराज महाराज, मला क्षमा करा, मला खाऊ नका, प्लीज 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 प्लीज. मी ना तुम्हाला कधीतरी उपयोगी येईन, मी तुम्हाला कधीतरी मदत करेन. आणि हे ऐकल्यानंतर सिंहाला आणखीनच हसायला आलं. कोण म्हणते ते इटुकला पिटुकला उंदीर? आत्या? सगळ्यांनी म्यूट केलं नसल्यामुळे मध्ये कोणाचा तरी आवाज येतोय, गोष्ट नीट ऐकू येत नाही. ओके ओके ओके, एक मिनिट, सगळ्यांनी म्यूट करणार. बहुतेक राजविका, साध्या, तुमच्या इथे कोणी नाहीये बहुतेक. एक मिनिट, मी म्यूट करता येते का हमारा कोई ऋत्विक, बच्चे म्यूट करशील?
हो. प्राइसिंग का इशू फिर भी आएगा नहीं ना, वो तो हर आदमी से कुछ बैठ के जब तक करती नहीं। अच्छा है। ओके, बघूया. आयुष म्यूट करणार, ऋत्विक म्यूट करशील. हो. बिजनेस इज 20 है पर आपका म्यूट झालाय. ओके, डन. येस, ओके, सगळ्यांचं म्यूट झालं आता. हा, तर मग काय झालं, तो सिंह म्हटला, हसायला लागला. कोण म्हणतंय मला की मी मदत करेन म्हणून? एवढा मोठा मी जंगलाचा राजा, हो की नाही? लायन कोण असतो? किंग ऑफ द जंगल. मी तर किंग ऑफ द जंगल आहे, मी तर जंगलाचा राजा आहे, आणि तू मला मदत करणार? म्हणून तो पुन्हा एकदा हसायला लागतो. पण उंदीर मात्र म्हणत राहतो, महाराज मला क्षमा करा, महाराज मला क्षमा करा, पण खरंच मी तुम्हाला मदत करेन, खरंच मी तुम्हाला मदत करेन. मग तो म्हणतो, बर, बघूयात तरी कशी मदत करशील. ओके, आणि मग बघूयात तरी तू कशी मदत करशील. आणि तो त्या उंदराला सोडून देतो. आणि मग लायन जातो त्याच्या घरी, सिंह जातो त्याच्या घरी. उंदराला पण वाटतं, हुश, मी सुटलो, आणि तो जातो. मग नंतर काय होतं, खूप दिवस जातात. एक दिवस उंदीर उंदीर झोपलेला असतो, आणि अचानक त्याला आवाज येतो, वाचवा, 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 हेल्प, हेल्प, समबडी हेल्प. कुणाचा आवाज होता तो? तो होता वाघाचा, सिंहाचा आवाज. कारण सिंह सापडला होता एका जाळ्यात. एक दिवस काय झालं, हंटर येतो, ओके, शिकारी येतो, आणि त्यानं जाळं लावलेलं असतं, आणि त्या जाळ्यात सिंह अडकतो, आणि त्याला काही बाहेर पडता येत नाही. तो जोर जोरात ओरडायला लागतो, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा. आणि मग उंदराला तो आवाज ऐकायला येतो. तो म्हणतो, हे तर आपले महाराज आहेत. म्हणून उंदीर पळत 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 येतो, आणि म्हणतो, महाराज, महाराज, थांबा, थांबा, काही काळजी करू नका. मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, मी एक दिवस तुम्हाला मदत करेन, तर आज मी तुम्हाला मदत करणार आहे. आणि तो त्याच्या अणकुचीदार, छान छान, शार्प शार्प त्याचे दात असतात ना, टीथ, त्यानं तो कट 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 करून सगळी जाळी तोडून टाकतो. आणि मग लायन असा मस्त फ्री होतो. हा, आणि मग सिंहाला कळतं. तो म्हणतो, शाब्बास उंदीर दादा, शाब्बास, तू तर आज माझी खूप मोठी मदत केलीयस, आणि त्यामुळंच मी आज वाचलो, आणि आजपासून आपण दोघं फ्रेंड्स, आपण दोघं फ्रेंड्स. आणि मग त्या दोघांची मैत्री होते, त्या उंदराची आणि सिंहाची. ओके, तर मग या गोष्टीमध्ये होतं उंदीर आणि सिंह. ह्याच्यातनं आपण काय शिकलो माहितीये? कायम दुसऱ्यांना मदत करायची. कोणीही छोट किंवा कोणीही मोठं नसतं, आपण सगळ्यांना कायम मदत करत राहायची, ओके नाही? व्हेरी गुड. आता सगळ्यांनी एकदा अनम्यूट करा. चालेल, सगळ्यांनी अनम्यूट केलं तरी. व्हेरी गुड. फक्त आता मी ज्यांना विचारेन त्यांनीच सांगायचं, ओके? ओवी, या गोष्टीमध्ये कोण कोण होतं? एक मिनिट, हा, ओवी सांगतेय. हा, ओवी, कोण कोण होतं सांग. या गोष्टीमध्ये लायन आणि छोटासा उंदीर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इटुकला पिटुकला उंदीर. आणि सिंह झोपला होता, व्हेरी गुड, खाल्ले होते. व्हेरी गुड. पण त्यानं खाल्लं नाही. शाबास ओवी. इरा, हा, मला सांग, त्या सिंहानं खाल्लं का गा उंदीर मामाला? नाही. नाही, सोडून दिलं. आणि थोड्या दिवसांनी उंदीर मामानं मदत केली का? हो. व्हेरी गुड, शाबास. रुहिका, याच्यातून आपण काय शिकलो बरं? लायन आणि चिमूची स्टोरी.
स्टोरी. बर, आपण गोष्ट शिकलो. अश्विक काय शिकला बरं? हेल्प करतात ना ते सांगितलं. छोट्यानं कमी समजायचं नाही. छोट्यानं हा अश्विक. सगळे शार्विका, शार्वी, सगळे आम्हाला उपयोगी श्लोका, होतात. कोण सांगेल बरं? कोण सांगेल? ऋत्विक. व्हेरी गुड. हा श्लोका, ह्याच्यामधून आपण शिकलो कधीही कुणाला कमी लेखायचं नाही, की तू छान नाही, तू छोटा, मी मोठा, मी हुशार, तू नाहीयेस, असं कधीही कोणाला म्हणायचं नाही. सगळ्यांशी फ्रेंडशिप करायची, सगळ्यांशी छान राहायचं. ओके. आणि पुढच्या वेळेला मी तुम्हाला आणखीन एक छान गोष्ट सांगेन. देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. म्हणजे आपण कायम सगळ्यांना देत राहायचं छान छान. आणि पुढच्या वेळेला आता आपल्याला एक पुढच्या वर्गापासून आपण सुविचार सुरू करणार, बरोबर? तर म्हणजे वर्ग सुरू व्हायच्या आधी एक सुविचार सांगितला पाहिजे. ठीक आहे. तर पुढच्या वेळेला आपल्याला ऋत्विक एक सुविचार सांगेल. ओके ऋत्विक? व्हेरी गुड. हा, तर पुढच्या वर्गात आपल्याला ऋत्विक सुविचार सांगेल. एक छोटासा सुविचार पाहिजे. ओके, फार मोठा नको. एक ऋत्विक सांगेल आणि एक संवेदना सांगेल. ओके, संवेदना एक छान थॉट सांगायचा मराठीतून. ओके, संवेदना आणि ऋत्विक. डन. पुढच्या वर्गात हे दोघं जण आपल्याला एक छान सुविचार सांगतील. छोटासाच पाहिजे आणि त्याचं मिनिंग. डन. आणि आजचा होमवर्क आहे, आपण जे छान छान शेप शिकलो त्या शेप पासून मस्त मस्त चित्र तयार करायचं आणि पाठवायचं. ओके. डन. ओके. चलो, बाय बाय. आता आपण पुढच्या वर्गात भेटूया. ठीक आहे. त्यावेळेला गोष्टीऐवजी मस्त मी म्हणींचं गाणं शिकवणार आहे. ओके. म्हणी म्हणजे काय, त्याचं गाणं काय असतं, असं मस्त गाणं शिकवणार आहे. त्याची सुरुवात कशी असेल? खूप प्रश्न विचारतात ना आपल्याकडे सगळे, त्याचं गाणं असेल, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. ओके. आता याच्या पुढचं जे मस्त छान गाणं आहे ना, ते मी पुढच्या वर्गात शिकवेन. पण पुढच्या वर्गात सगळ्यांनी वेळेवर यायचंय, कोणीही उशिरा यायचं नाहीये. ओके. आता मी पटकन सगळ्यांची नावं फक्त बघतीये. आद्या आहे, अश्विक, अश्विक आहे, आयुष आहे, आभा नाहीये, आभा बरोबर, इरा आहे, त्याच्यानंतर आभा अमित जोशी आहे, मृण्मयी नाहीये, ओवी नाहीये, ओवी आलीये बरोबर, ओवी रोटे, राजविक आहे, राजविका आहे, त्यानंतर ऋत्विक आहे, रुहिका आहे, संवेदना आहे, श्लोका आणि शार्वी आहे, सुमेधाला नाहीये, तनुष नाहीये, त्रिशिका आहे बरोबर, साध्या पवार आणि डन. एवढीच बरोबर. कोणाचं नाव मी घेतलं नाही असं आहे का? सगळ्यांची नावं घेतली आहेत ना मी. इराचं नाव नाही घेतलं नाही का मी? घेतलं. ओके. हा, डन. चला, बाय बाय, टाटा. पुढच्या वर्गात भेटूया. बाय बाय. चला, एक्झिट करूया आपण. राजवीरा, त्रिशिका, शार्वी, श्लोका, बाय बाय. बाय बाय, टाटा. बाय संवेदना, बाय आभा. हॅपी वीकेंड. बाय बाय. बाय इरा. बाय ऋत्विक.